नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मुंबई महाराष्ट्रच नव्हे तर देशासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या मुंबई किनारा रस्ता प्रकल्प वरळी ते मरीन ड्राइव्ह अशी दक्षिण वाहिनी मार्गिका आजपासून खुली करण्यात आली। या रस्त्याला धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे। या लोकार्पणाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प केवळ ड्रीम प्रोजेक्ट असलेल्यांची पोलखोल केलेली आहे। अर्थातच त्यांच्या निशाणावर होते उद्धव ठाकरे, ज्यांनी या रस्त्याचं केवळ प्रेझेंटेशन देऊन मुंबई महानगरपालिकेच्या 2 निवडणुका लढवल्या। त्यांनी या रस्त्यासाठी नेमकं काय केलं याची माहितीच फडणवीस यांनी आपल्या भाषणात दिली। उबाठाचे जे 12 राजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे घेतायत। पहिल्यांदा तर त्यांना सांगतो, आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत। जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो। आणि हे जे संपूर्ण काम आहे, खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की या कोस्टल रोडची संकल्पना काही नवीन नव्हती। अनेक वर्ष ही संकल्पना या ठिकाणी होती। मला आठवतं, सन्मान्य उद्धवजींनी तर 2 महानगरपालिकेच्या निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पडल्या। 2004 ते 2014 दादा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये यूपीएचं सरकार होतं। कोस्टल रोडमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता तर आपल्या नियमांमध्ये सी लिंक बांधणं अलाउड होतं, पण कोस्टल रोड अलाउड नव्हता। याचं कारण कोस्टल रोड करता रेक्लेमेशन करावं लागतं आणि रेक्लेमेशन केलं तर CRZची लाईन बदलते आणि म्हणून रेक्लेमेशन करू देणार नाही, अशा प्रकारची केंद्र सरकारची भूमिका होती। मी अनेक सन्माननीय मुख्यमंत्री आणि विशेषतः जे शेवटचे मुख्यमंत्री यूपीएच्या काळातले महाराष्ट्रातले होते त्यांना ड्रीम प्रोजेक्ट म्हणून दिल्लीला जाताना बघितलं। ते दिल्लीला जायचे आणि हात हलवत या ठिकाणी परत यायचे, कधीही त्याला परवानगी मिळाली नाही। न केलेल्या कामाचं श्रेय घेणारे आम्ही नाही, जे केलं ते केलं असं सांगून त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कशा पद्धतीने केंद्र सरकारमध्ये प्रयत्न केले हे सुद्धा सांगितलेलं आहे। वास्तविक अशा प्रकारचे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मुळात मंजुऱ्या लागतात त्या केंद्र सरकारच्या, आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर या प्रकल्पासाठी असलेल्या सगळ्या परवानग्या मिळाल्या, म्हणूनच हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण होऊ शकला। हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही। तसा हा प्रकल्प खूप जुना आहे, प्रकल्प मार्गी लागतच नव्हता। या प्रकल्पाच्या मुद्द्यावर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या। इतकं तरी मुंबईकरांना आठवत असेलच। मध्यंतरी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा प्रकल्प केवळ उद्धव ठाकरे यांचंच ते स्वप्न होतं आणि त्यांच्यामुळेच त्याची अंमलबजावणी झाली असं सांगितलेलं होतं। म्हणजे आज लोकार्पण झालेल्या कामाचं श्रेय एका अर्थानं आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरेंना देत होते। कसं असतं, सत्य जर सांगितलं नाही तर अनेकदा खोटं ऐकून तीच गोष्ट खरी वाटू लागते। म्हणून आज देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी घेतलेले प्रयत्न आणि त्यासाठी कोणी कोणी योगदान दिलंय त्याची नावं घेऊन हा प्रकल्प खऱ्या अर्थानं कोणाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात पुढे सरकला हे सांगितलेलं आहे। मुळात ही गोष्ट कोणालाही मान्य असेल की अशा पद्धतीने जे प्रकल्प पर्यावरणाशी निगडीत असतात त्याच्या परवानग्या या केंद्र सरकारकडून घ्याव्या लागतात। ही प्रक्रिया खूप क्लिष्ट असते, वारंवार त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो। राज्याच्या हातात यातलं फारसं काही नसतं आणि त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी पूर्ण करता नाकी 9 येत असतात। त्यामुळे पर्यावरणाशी निगडीत असणारे प्रकल्प हे तत्काळ मार्गी लागत नाहीत, ते रडत खडतच चालू असतात। ज्यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते तेव्हा त्यांनी यासाठी खूप पाठपुरावा केलेला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुद्धा त्यांनी चर्चा केली। अडचणी येत असताना त्यांनी संबंधित खात्यावर तेव्हा नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती। या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून परवानगी आणणं हे खाऊ काम नव्हतं। त्याचं कारण 2014 पूर्वी महाराष्ट्रात जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं त्या आघाडी सरकारमधील झालेले सर्व मुख्यमंत्री हे या प्रकल्पाच्या फाईल्स घेऊन दिल्ली वाऱ्या करत होते। मात्र एकाला सुद्धा याची परवानगी मिळवता आली नाही। विशेष म्हणजे त्यावेळी दिल्लीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार होतं। ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले त्यावेळी खऱ्या अर्थानं या प्रकल्पाला गती मिळाली, कारण मोदी सरकारचं व्हिजनच विकसित भारताचं आहे।
केवळ समाज माध्यमावर पोस्टी करून प्रत्येक गोष्ट ट्विट करून अशी कामं मार्गी लागत नसतात. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि ती देवेंद्र फडणवीस यांनी केली ही वस्तुस्थिती आहे. हे भारतीय प्रशासन सेवेतील कोणीही अधिकारी नाकारू शकत नाही. केवळ ड्रीम प्रोजेक्ट म्हणून हा प्रकल्प मुंबईकरांच्या डोळ्यापुढे सतत ठेवण्याचं काम झालं. त्यासाठी आवश्यक मेहनत घेतलेली नव्हती. जर या प्रकल्पासाठी असलेल्या परवानग्या मिळाल्या नसत्या तर आजही हा प्रकल्प ड्रीम प्रोजेक्टच राहिला असता. आज प्रत्यक्षात मार्गिका खुली झाल्यामुळे वाहतूक वेळेची 70% बचत होणार आहे. तसंच 35% बचत ही इंधनाची होणार आहे. या कामासाठी सुमारे 14,000 कोटींचा अंदाजित खर्च झालेला आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प पूर्ण सोडा त्यांच्या काळात या कामाच्या निमित्तानं कशा पद्धतीनं वसुली सुरू होती, प्रकल्पातील कामं ही आमच्याच लोकांना कशी मिळाली पाहिजेत म्हणून ठेकेदारांवर कशा प्रकारचा दबाव येत होता हे सुद्धा आज फडणवीसांनी सांगून टाकलं. राज्यात सत्ता बदल झाला तेव्हा अशा ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांचा पहिल्यांदा बंदोबस्त करण्यात आला आणि हे काम गतीनं पूर्ण झालं. वरळीमधील स्थानिक असणाऱ्या कोळी बांधवांचा प्रश्न उद्धव ठाकरे सरकारमध्ये सुटला नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं तो सोडवण्यात आला. त्यामुळे कोस्टल रोड सोडाच, आधी वरळीमधील कर्तृत्व काय ते सांगा अशी म्हणण्याची आता वेळ आली आहे. तूर्त इतकंच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.